ज्या पद्धतीनं अनेक लोककला आहेत, त्या लोककलेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची कला ती म्हणजे तमाशा कला. आणि तमाशा कला ही अत्यंत म्हणजे पूर्वीपासून अगदी आवडीनं त्या ठिकाणी चालत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक तमाशे होऊन गेले आणि या महाराष्ट्राला तमाशामध्ये असणाऱ्या सोंगाड्याची एक अनेक वर्षापासून प्रथा आहे. जर का तमाशामध्ये सोंगाड्या चांगला नसेल किंवा सोंगाड्याच्या रूपामध्ये मावशी चांगली नसेल तर तो तमाशा चांगल्या पद्धतीनं चालत नाही. तर आत्ताच्या काळात जर का बघितलं किंवा 1960 पासून 2025 पर्यंत एक नाव सोंगाड्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गाजतं. ते नाव म्हणजे बालम पाचेगावकर. आता बालम पाचेगावकर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की डोक्यावरती टोपी, विजार, शर्ट अशा पद्धतीची एक प्रतिकृती. तर आज बालम पाचेगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. पाचेगावकर साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9 मध्ये. खरंच तुम्हाला भेटून आनंद झाला आणि आम्ही अगदी लहानपणापासून तुम्हाला पाहतोय. अनेक तमाशामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे, अनेक सोंग तुम्ही घेतलेले आहेत, अनेक कृती तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहात. होय होय. तमाशाची सुरुवात तुमची कशा पद्धतीनं झाली आम्हाला पूर्वीपासून आम्हाला ऐकायला आवडेल. तमाशाची सुरुवात काय तमाशा मी शाळेला असताना काय आमच्या चुलत्या तमाशा पंढरपूरला यायचा. तिथं आल्यानंतर आम्ही बघायला जायचं. आयला चुलत्याला एवढी माणसं बघायचं म्हणलं आपण बी ही कला शिकली पाहिजे. तर पंढरपूरला शाळेला आम्ही असताना मी तिथून जी चुलत्या तमाशात गेलो, शंभरा पाचेगावकर, त्यांच्या तमाशात गेलो ते तसाच गेलो. परत शाळेकडे लक्ष दिलं नाही. आई वडिलांनी मस्त आणण्याचा प्रयत्न केला पण मला काय मी ते तमाशा सोडून आलोच नाही. एक वर्षभर त्यांचं ते बघितलं ते कसे करतात काय नाही. मग दुसऱ्या वर्षापासून मी सुरुवातच केली तमाशामध्ये काम करायचे. तुमचं मूळ गाव? माझं मूळ गाव पाचेगाव बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं. मग तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की 1960 पासून मी तमाशामध्ये आहे. होय. त्यावेळी वय किती होतं तुमचं नक्की? त्यावेळी अंदाज असेल 20-21 पर्यंत असेल ना. वयाच्या 20व्या पासूनच तुम्ही सुरुवात केली? काय परिस्थिती नसताना केलं ते. सुरुवातीला कोणत्या तमाशात काम केलं तुम्ही? सुरुवातीला मी शिवा घाट नंदेकरांच्या तमाशात गेलो पण तिथे काय तमाशा करायला गेलो नाही. आपली कला कशी आपल्याला अवगत करता येईल ते मी काय करत पहिलं बिगाऱ्याचं काम केलं. ते कुठं पेट्या उचल काय त्यांची काय कामं असतील ते करायची. पूर्वी काय अशा गाड्या वगैरे काय नव्हत्या. आम्ही बैलगाडीतून तमाशा करायचा, असं करायचं. बायका बैलगाडीत बसायचं आम्ही चालत जायचं. सुरुवातीला तुम्हाला असं डायरेक्ट काम मिळालं नाही? तसं कोणतंही काम आपणाला डायरेक्ट काम करायला तिथे तमाशातलं काहीतरी आलं पाहिजे ना. आपणाला काय येत नाही, डायरेक्ट काम केलं तरी आपण भूतकाळात पडणार. प्रथम तरी काय बोलतात काय नाही आपण अवगत करून घेतलं. नंतर दुसऱ्या वर्षापासून मी सुरुवातच केली तमाशा करायला डायरेक्ट. एक नंबर. म्हणजे आता वय लहान होतं आणि घरची परिस्थिती पण तुमची बेताची होती, पण तमाशा क्षेत्रामध्ये जायचं असं म्हणजे कधी मनात आलं किंवा कसं सुचलं? तमाशा क्षेत्रात जायचं म्हणजे कसं झालं, परिस्थितीनुसार गेलो आम्ही तमाशात. आता परिस्थिती त्यावेळेला आमची बेकार, आम्हाला जमीन वगैरे काय नाही. वडील आम्हाला लहानपणी असताना टाकून गेलेलं. आमच्या लोकांच्या रोजगाराला जायचे, त्या मालकानं जे काय आपल्याला जेवण दिलं असेल ते आमच्या खात नव्हती, ते आम्हाला आणायचे मुलासाठी. असं होतं. Get bridal makeup sets at up to 35